आजची जी रेसिपी आहे ना, मी सुद्धा पहिल्यांदा केली आहे आणि तुम्ही सुद्धा करताना ना विचार करून करा. कारण एकदा केली ना तुम्हाला ना आवडून जाईल. तर मी शेवग्याची ना पातळ भाजी खाल्ली आहे, म्हणजेच आपलं रस्सा भाजी, आमटी भाजी खाल्ली आहे. मग ही शेवग्याची भाजी आहे ना, इतकी सुक्की भारी लागते, रबरबीत म्हणा, सुक्की म्हणा, मला वाटलंच नव्हतं की एवढी सुंदर लागल. तर काय झालं, आमच्या पाहुणे पायाने ना भरपूर अशा मला शेवग्याच्या शेंगा दिल्या. थोड्याशा बारीक आणि थोड्याशा जाडसर दिसतात. ते माझ्या जावबाईच्या माहेरच्या आहेत आणि बारकोळ्या आहेत ते माझ्या मिस्टरने कुणाच्यातनं तर आणले आहेत, म्हणजे मित्राच्यातनं किंवा पाहुण्याच्यातनं आणले आहेत. चला छोट्या छोट्या आहेत त्या आपण त्याच्यात सूप करूया किंवा रसम करायच्या. आणि जे मोठे शेंगा आहेत ते त्याच्यापासून मी केलं आहे सुक्की भाजी. मोठी आहे, जाडसर आहे, त्यामुळे सुक्क्या भाजीला छान लागल, आतला गर, म्हणून मी सुक्की भाजी करत आहे शेवग्याची. अनेक प्रकारच्या मी भाज्या खाल्ल्या आहेत, पण शेवग्याची भाजी पहिल्यांदाच करत आहे. ऐकताना सुद्धा वेगळं वाटत आहे आणि खायला खूप सुंदर लागते बरं का. पहिल्यांदा केली, अगदी आज बोलू नये, सोमवार आहे माझा, मी नाव घेत नाही. जे नॉनव्हेज खातात ना, अगदी तसंच तशी शेवग्याची भाजी लागत होती, खूप सुंदर लागत होती. आमच्या घरामध्ये पाहुणे आलते, त्यांना विशेष करून आवडली. आणि कशी केली विचारले, म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायचं, मग बघायचं. मी काय तुम्हाला अशी रेसिपी सांगणार नाही, तर हसायला लागले माझ्याकडे बघून. तर चला, ही शेवग्याची शेंग छान अशी मी कट करून घेतली, साल वगैरे काढून घेतले आहे. मीठ घालून एक 10 ते 15 मिनटं आपण 50% शिजवून घ्यायची, 100% नाही, बाकीचा 50% भाग आहे ते शिजवून घ्यायचा, आपण भाजीमध्ये शिजवून घ्यायचं. कारण की त्यातला जे रस आहे तो भाजीमध्ये उतरतो आणि भाजीला छान असं फ्लेवर येतो. तर आता मसाल्यामध्ये काय वापरायचं बघा, जे फॉलो केले नसेल ते लगेच फॉलो करून घ्या बरं का आपल्या चॅनेलला. तर भरपूर असा लसूण घातला आहे, खोबरं घातलं आहे, ओलं सुका असलं तर चालतं, कोथिंबीर घालायची आणि ह्याच्या आता पेस्ट करून घ्यायची. मग आता चला फोडणी घेऊया ह्याला. तर फोडणी देऊन घेण्यासाठी मी आता गॅस चालू केला आहे आणि गॅस चालू केल्यानंतर त्यावर ठेवायची कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये घालायचं तेल 2-3 चमचा. कुठली तर सुक्की किंवा विशेष भाजी करायला झाल्यानंतर तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त केलं तर चालतं बरं का, कधी तर रोजच्या जेवणामध्ये नाही. पाहुणे आले किंवा काय असं झालं, वेगळा पदार्थ करायला झाल्यानंतर ह्यामध्ये 3 मिडियम साईजचे कांदे बारीक जेवढं होईल तेवढं कट करायचं. मला काय एवढं बारीक करायचं जमलं नाही, कारण गडबडीत होते, पाहुणे होते, जेवायला थांबले होते, त्यामुळं इथं मी थोडंसं जितकं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आहे. चांगला छान असा कांदा भाजून घ्यायचा आणि ह्यामध्ये घालूया आता मसाले एक एक करून. तर मसाला हे तुम्हाला माहिती दाखवलंच आहे. लसूण भरपूर वापरायचा ह्याला, खोबरं ओलं आणि कोथिंबीर घातली आहे. ओलं खोबरं नसेल तर वाळलं खोबरं चालतं बरं का. तर हे आहे पेस्ट केलेली, ह्यामध्ये घालायची आणि ह्या पेस्टमुळेच ना ह्या जादू झाली ह्या भाजीला, म्हणजे छान चव आली आहे बरं का. हळद घालायची, मसाला भाजायचा एक 2-3 मिनटं, आपलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर. नंतर ह्यामध्ये मसाले करून घालायचे बरं का, एक करून. तर धना जिरा पावडर घातला आहे, थोडासा गोडा मसाला, सांबर मसाला घातला आहे आणि आपला कलर येण्यासाठी लाल काश्मीरची पावडर वापरली आहे. मीठ घालायचं, हळद घालायची, लाल काश्मीरची पावडर, गोडा मसाला. आणि नंतर ही मसाला भाजला की त्यामध्ये घालायचं टमाटर. अगोदर टमाटर घालू नका, त्यामुळे ना चव जरा वेगळी येते. आणि हा मसाला भाजताना ना घरभर एवढा छान सुवास सुटला होता ना, बासच. यावरूनच मला कळालं की ही सुक्की भाजी खरंच कमाल करून जाणार आहे बरं का. तर नक्कीच ह्या पद्धतीने करा, कारण मला तर खूप आवडलं ही शेवग्याची भाजी. पहिल्यांदाच केली मी. पातळ शेवगा म्हणजे आपली आमटी ऐकली आहे, पण सुक्की भाजी कधीच ऐकली नाही. आमच्या घरातली तर आश्चर्य करायला की भाजीसुद्धा करतात काय याची म्हणून. तर आपण जे शेवग्यातलं ती शिजताना पाणी होतं ना, ते थोडं यामध्ये पाणी ॲड केलं आहे. पाणी घातल्यानंतर काय जादू झाली बघा, मसाल्याला वेगळाच कलर आला आहे आणि मस्तच असा मसाला भाजला, एकदम असं जुळून येते रेशीम गाठी ना, अगदीच त्याच पद्धतीनं असं इथं जादू घडली आहे. आणि आपण 50% जी शेवग्याची शेंग शिजवून घेतली होती ना, ती शेंग ह्यामध्ये ॲड करून घ्यायची. तर तुम्हाला रबरबीत पाहिजे, सुक्की पाहिजे, पातळ तर आपण करणार नाहीच, आपण जरा सुक्की टाईपमध्ये भाजी करणार आहोत, त्यामुळे 50% शेंग शिजवली होती म्हणून मी थोडंसं पाणी ॲड जास्त केलं, कारण की थोडीशी निबर वाटली मला. ही शेंग जाडसर घेतली होती, त्यामध्ये घालायचं आपण शेंगदाणे, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट वापरायचं बरं का, कच्चं नाही. भाजल्या शेंगदाण्याचं कुटाचा ना फ्लेवर जरा वेगळा छान येतो. हिरवीगार कोथिंबीर घालायची कट करून. मग झाली की होत तयार आपली ही शेवग्याची रबरबीत भाजी. आणि तुम्हाला सुक्की पाहिजे असेल तर 80% तुम्ही शिजवून घ्या आणि नंतर ह्यामध्ये मसाले ॲड करून ना नुसतं फ्राय टाईपमध्ये केलं तरी चालतं. तर मी केली आहे आपली ही शेवग्याची सुक्की भाजी. आणि आता ही आपण झाकून घ्यायची, 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायची. तर थोडंसं चेक करून बघितलं मी शिजले का, तर आपण 50% शिजवलं होतं आणि निबार असल्यामुळं ना थोडंसं शिजण्यासाठी वेळ लागला मला इथं. तर तुम्हाला जेव्हा काहीतरी वेगळं खायचं असेल, जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना ना अतिशय सुंदर ही रेसिपी आहे. पण जे नॉनव्हेज खातात आणि थोड्या वेळासाठी सोडले त्यांच्यासाठी खूप सुंदर ही रेसिपी आहे बरं का.
का मला तर खूप आवडली. सासूबाईंनी पहिल्यांदा घेताना ना थोडं घेतलं तर काय सुक्की भाजी केली, कारण की त्यांना आमटी वगैरे खायची सवय आहे ना, तर सुक्की भाजी खाणं जरा जमत नाही असं. तर ही भाजी मी केली आणि केल्यानंतर म्हणजे अगं भारी झाली की ही भाजी ग. तर ही भाजी भारी झाली होती, खरंच भारी झाली होती. नक्कीच ह्या पद्धतीने करा आणि केल्यानंतर मला जाता जाता सबस्क्राईब करा आणि खाऊन बघतं म्हणायचं भारीच की ओ.